नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल अँड ॲडव्हान्स्ड इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, इंग्रजी व्याकरण अगदी सोप्या रीतीने आपण शिकत आहोत आणि इंग्रजी व्याकरणामध्ये जे अत्यंत महत्वाचा धडा किंवा घटक ज्याला म्हणतो आपण, ते आपण शिकणार आहोत आज. म्हणून तुमचे लक्ष पूर्ण इकडे क्लासमध्ये द्या. तसेच एक वही आणि पेन हे जवळ ठेवा आणि जे काही मी इथं शिकवतोय ते कृपया लिहून घ्या. प्लीज राईट डाऊन. कारण का मी वारंवार सांगत असतोय, आपण आता ऐकतोय, छान वाटतं, ऐकलं तेव्हा लक्षात असतं, परंतु नंतर काय होतं, आपण विसरतोय. म्हणून डिअर फ्रेंड्स, टेक युअर नोटबुक अँड पेन अँड टेक डाऊन द नोट्स. आज आपण इंग्रजीमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, टेन्स, काळ, टेन्सेस, टेन्स किंवा टेन्सेस म्हणजे काळ आणि त्याचे उपयोग. मित्र हो, हे काळ किंवा टेन्स यासाठी उपयोगी आहे, यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण का काळ म्हटलं तर वाक्यरचना. काळ म्हटलं तर काय, इथं आपण काय करतो, वाक्यरचना. म्हणजे वाक्यरचनामध्ये कोणते शब्द वापरायचे, कुठे वापरायचे, हे टेन्स मध्ये शिकतो आपण. मित्र हो, बहुतेक तुम्हाला माझा पहिला क्लास तुम्हाला लक्षात असेल, जे मी इंट्रोडक्शन परिचय घेतली होती आणि त्या क्लासमध्ये ग्रामर म्हणजे व्याकरण म्हणजे काय व्याख्या दिली होती. आणि त्या व्याख्यामध्ये मी सांगितलं होतं, आपले प्रथम गुरु जे आपले आई आपल्याला शिकवत आहे तेच ग्रामर आहे असं मी सांगितलं होतं. पुन्हा जर नाही बघितलं तर पुन्हा ते व्हिडिओ पहा. इथं म्हणजे जे आई आपल्याला लहानपणी शिकवली तेच इथं शिकतोय आपण. टेन्स म्हणजे तेच आहे. टेन्स म्हणजे वाक्यरचना. वाक्यरचना लहानपणी शिकवतात तेच आहे. फक्त इथं भाषा बदललेला आहे. हे इंग्रजी भाषा असल्यामुळे आपल्याला अवघड वाटतं, परंतु अवघड काहीच नाहीये, अगदी सोपं आहे. आपल्या मराठीपेक्षाही सोपं आहे. सो फ्रेंड्स, लक्ष द्या आणि बोर्डाच्या परीक्षेत, स्पर्धा परीक्षेत आणि सर्वात महत्वाचं स्पोकन इंग्लिश, ज्यांना इंग्रजी बोलावं असं वाटतं त्यांना टेन्स यायलाच पाहिजे. टेन्स नाही आलं तर बोलता येत नाही. बोलले तरी चुका असतात, 100 चुका निघतात. समजा आपल्याला टेन्स जर माहिती नसेल, लोक बोलतात, खूप लोक बोलतात इंग्रजी. आपण जर साऊथला गेलो तर तिथं रिक्षावाला देखील इंग्रजी बोलत आहे. असं बोलत नाही असं नाहीये, बोलतात, परंतु ग्रामॅटिकली करेक्ट बोलत नाहीत. ग्रामॅटिकली करेक्ट बोलण्यासाठी इथं आपल्याला हे टेन्स पूर्ण माहिती असायला पाहिजे, टेन्स पूर्ण यायलाच पाहिजे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट द इम्पॉर्टंट टॉपिक. जे महत्वाचे जे टॉपिक आहेत आपण सुरुवात करूया. टेन्स, टेन्सेस अँड देअर युजेस. काळ आणि त्यांचे उपयोग. काळ आणि त्यांचे उपयोग म्हणजे काळ, टेन्सेस, त्याचे उपयोग कुठे करतो, ते किती आहेत बघूया बेटा. देर आर 3 टेन्सेस. प्लीज राईट डाऊन. देर आर 3 टेन्सेस. मराठीमध्ये पण लिहून घ्या बेटा, कारण का इथं जागा अपुऱ्या असल्यामुळं मी मराठीमध्ये लिहू शकलो नाही पूर्ण, परंतु तुम्ही लिहून घ्या. देर आर 3 टेन्सेस. काळ 3 आहेत. मराठीत लिहा, काळ 3 आहेत. देर आर 3 टेन्सेस. मग ते कोणते आहेत बेटा? प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. हे काळ 3 आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. सो व्हॉट हॅपन्स नेक्स्ट? पहा बेटा, अगेन each tense has been divided into 4 parts. Again, each tense has been divided into 4 parts. हे पण मराठीत लिहून घ्या. प्रत्येक काळामध्ये 4 भाग पडतात. प्रत्येक काळाचे 4 भाग असतात. अगेन each tense has been divided into.
म्हणजे पुन्हा हे प्रत्येक जे टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स याचे 4 भाग, पास्ट टेन्स याचे 4 भाग आणि फ्युचर टेन्स याचे 4 भाग. सो अगेन ईच टेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू 4 पार्ट्स, म्हणजे प्रत्येक काळात 4 भाग, 4 प्रकार असतात. हे म्हणजे 3 आणि हे 4 म्हणजे एकामध्ये 4. हे वर्तमान काळातले 4 भाग, भूतकाळातले 4 भाग आणि भविष्य काळामधले 4 भाग इथं मी लिहिलेलं आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. आणि मित्र हो, मी इथं बोर्डावर जागा कमी असल्यामुळे मी इथे एक रेषा ओढलं आणि इकडे लिहिलं पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तुम्ही असे रेषा ओढून इकडे लिहू नका. कृपया तुमच्या वहीमध्ये खाली लिहा बेटा, असे लिहित या खाली. सो आता प्रेझेंट टेन्स मध्ये 4, पास्ट टेन्स मध्ये 4, फ्युचर टेन्स मध्ये 4, ते कोणते आहेत बघूया. तेही लिहून घ्या इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये जे 4 आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय म्हणतो बेटा याला? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि याला दुसरा पण एक नाव आहे प्रेझेंट इंडिफिनिट. प्रेझेंट इंडिफिनिट कारण काय बेटा, हे स्पर्धा परीक्षामध्ये विचारतात. कधी कधी सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलंय की आपल्याला येतो सिंपल प्रेझेंट टेन्स, मला माहिती आहे, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट इंडिफिनिट हे शब्द जर वापरले त्यांनी, तर ज्यांना माहिती नाहीये ते गोंधळतात. हे प्रेझेंट इंडिफिनिट काय, आम्ही तर शिकलोच नाहीये, असं होतं बेटा. सो प्रेझेंट इंडिफिनिट म्हणजे काहीच नाहीये, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ. पहिला हा सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट इंडिफिनिट साधा वर्तमान काळ. आणि दुसरा आहे बेटा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा हा प्रेझेंट कंटिन्युअसला अजून एक नाव आहे प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स देखील म्हणतात. काय म्हणतात? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी, गोंधळ करण्यासाठी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतात. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे देखील चालू वर्तमान काळ. लक्षात ठेवा बेटा, चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस म्हटलं तर तेच आहे, प्रोग्रेसिव्ह म्हटलं तरी तेच आहे, चालू वर्तमान काळ. आणि कंटिन्युअसचं स्पेलिंग पहा बेटा, CONTINUOUS, कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस दुसरा आहे. आणि तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ, इथं मी व आणि क लिहिला, तुम्ही वर्तमान काळ पूर्ण लिहून घ्या बेटा. आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. अशा प्रकारे हे वर्तमान काळातले 4 भाग आहेत. हे वर्तमान काळातले 4 भाग. तसेच भूतकाळातले 4 भाग असतात बेटा. राईट डाऊन इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, नाहीतर तुम्ही विसरता. आता बाजूला लिहू नका, खाली लिहा बेटा. बघूया पास्ट टेन्स मध्ये काय काय येतं. सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट इंडिफिनिट देखील म्हणतात बेटा त्याला. काय म्हणतात? पास्ट इंडिफिनिट. सिंपल पास्ट किंवा पास्ट इंडिफिनिट. एक लक्षात ठेव बेटा, सिंपल इंडिफिनिट म्हणतात, हे मनात ठेवून घ्या किंवा पाठांतरच करा. सिंपल म्हटलं की इंडिफिनिट म्हणतात ग्रामर मध्ये. सो सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट इंडिफिनिट टेन्स असे विचारतात तुम्हाला. साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स बेटा. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हटलं तर कंटिन्युअस, लक्षात ठेवा. पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स चालू भूतकाळ. हे बेटा इथं जागा नसल्यामुळे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला, तुम्ही पूर्ण लिहून घ्या, चालू भूतकाळ. आणि तिसरा पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि चौथा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. असंच बेटा जे प्रेझेंट टेन्स मध्ये आहेत ते पास्ट टेन्स मध्ये, फक्त प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर एवढंच बदलतोय. बाकीचे हे जे प्रकार आहेत त्यांचं नाव सारखेच आहेत. आणि तसेच फ्युचर मध्ये सिंपल फ्युचर टेन्स किंवा फ्युचर इंडिफिनिट टेन्स. मित्रांनो, इंडिफिनिट विसरू नका. फ्युचर इंडिफिनिट टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स चालू भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. तसेच तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. आणि
चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ. मित्र हो, अशा प्रकारे हे इंग्रजीमध्ये 3 टेन्सेस आणि एका टेन्समध्ये 4 भाग, म्हणजे हा प्रेझेंट टेन्सचे 4 भाग, पास्ट टेन्सचे 4 भाग आणि फ्युचरचे 4. मित्र पहा इकडे, प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचरचे 4, हे एकूण 12. मित्र हो, इंग्रजी भाषेत हे 12 प्रकारचेच वाक्य आहेत, याच्या पलीकडे कुठलंच वाक्य नाहीये. तुम्ही इंग्रजीचं कोणतंही ग्रंथ वाचा, इंग्रजीचं कोणतंही पुस्तक वाचा, कोणत्याही पुस्तकामध्ये कुठलाही पुस्तक घ्या तुम्ही, त्या पुस्तकात या 12च्या पलीकडे वाक्य तुम्हाला भेटत नाही, दिसत नाही. कारण काय आहेतच 12. आणि समजा तुम्हाला हे जर 12ही वाक्यरचना आले तर संपलं, तुम्ही जिंकले. म्हणजे तुम्हाला इंग्रजी सोप्या पद्धतीने, अचूक पद्धतीने बोलता येते आणि लिहिता येते. सो फ्रेंड्स, प्लीज राईट डाऊन. आणि आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आणि मित्र हो, जर समजलं नाहीये, काही शंका असेल, प्लीज तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट ठेवू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार. सो राईट डाऊन दीज. आणि आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सुरुवात करूया. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्यरचना कशी असते, कोणते कोणते शब्द वापरतो, कुठं वापरतोय, आणि या सिंपल प्रेझेंट टेन्सचे उपयोग काय, युजेस काय, कुठं म्हणजे त्याचा म्हणजे साधा वर्तमानकाळाचा वापर कुठं करायचा, हे देखील आपण शिकणार आहोत. हा एकूण बेसिक अँड ऍडव्हान्स्ड दोन्ही होते. हे टेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये अपयश तुम्ही होऊ शकत नाही. प्रत्येक परीक्षेत तुम्हाला यश भेटतोय. सो प्लीज राईट डाऊन. आणि हे वाटलेच हे पाठांतर करा. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. तसेच सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ. अशा प्रकारे हे 12ही नावं तोंडपाठ करा, पाठांतरच करा. आणि हे पाठांतर केल्यानंतर हे प्रत्येकामध्ये जे वाक्यरचना असते तेही पाठांतर करा. फिनिश, तुम्हाला इंग्रजी येतोय. फक्त पाठांतर करा, हार्डवर्क. हे एक लक्षात ठेवा, बेरे हरी पलंगावरी कधीच भेटत नाही बेटा. अँड देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. यश मिळवण्यासाठी कुठलं शॉर्टकट नसतो बेटा. आपल्याला सरळ मार्गाने जावं लागतोय, मेहनत करावं लागतं, तर तेव्हाच आपल्याला यश भेटतोय. नो शॉर्टकट्स टू सक्सेस. सो लेट्स स्टॉप हिअर. इथं थांबूया बेटा. बहुतेक तुम्हाला समजलं असेल. आणि पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचं हे सिंपल प्रेझेंट घेऊया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.